जेणेकरून जनजागृती व्हावी. कारण प्रत्येक आई वडिलांना मुलाची आवड असते. पहिल्यापासून म्हणजे चालत आलेलं आहे. आता ते ज्यांना सुशिक्षित झाल्यामध्ये बंद झाले आता, तरी देखील आणखी बऱ्याच लोकांना मुलांची आवड आहे. वंशाला देवा म्हटलं जाते मुलाला आणि मुलींचा तिरस्कार केला जातो. आणि एका ठिकाणी असा प्रसंग आलेला आहे. एका कुळाची अपेक्षा होती आपल्या घरामध्ये पहिला मुलगा जन्माला यावा. फार मोठं कारण होतं ते. आणि योगायोगानं त्या कुळामध्ये थोरली सून गर्भवती राहिल्यानंतर तिची डॉक्टरकडे परीक्षा चाचणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरने सांगितलं गर्भामध्ये मुलगी आहे. त्यावेळी त्या मुलीला घात करण्याचं ठरवलं. घात करण्याचं ठरवल्यानंतर ते गर्भातलं बाळ आपल्या आईला बोलतंय. ते गर्भातलं बाळ आपल्या आईला काय बोलतंय? गीता शब्दाकडे लक्ष द्या. आई करू नको तुझ्या लेकीचे हात. आई करू नको तुझ्या लेकीचे हात. नको गर्भात मारू गर्भात मारू मला जन्माला घाल. गर्भात मारू मला जन्माला घाल. आई तुला वाटत असेल मुलगा हा वंशाचा जीव आहे, मी देखील एक छोटीशी पंक्ती आहे आणि तुझ्या जीवनामध्ये बदल घडवू शकतो. सोडून जावी तशी अवस्था तू माझी करू नकोस म्हणजे बाळ आपल्या आईला सांगते. उमरच्या आधी कलीला देऊ नको शाप. जन्म आधी करू नको पाप. उमरच्या आधी कलीला देऊ नको शाप. जन्म आधी महिमा आईच्या प्रेमाचा महिमा आईच्या प्रेमाचा
काम करून देत आहे. रक्तात राहत तुझा माझ्या आई काल कुंडला जया येत नाही. रक्तात राहत तुझा माझ्या आई काल कुंडला जया येत नाही. प्रकाश ओम